मोहोळ विधानसभा मतदारसंघातील 22,326 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023-24 मध्ये भरलेल्या विविध पिकांच्या पीक विमा पोटी 59,19,00,000 रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून येत्या आठवड्यामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार असल्याची माहिती मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी केली। या संदर्भामध्ये अधिक माहिती अशी की शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा या योजना शासनाने राबवली होती। या माध्यमामधून मोहोळ, उत्तर सोलापूर, पंढरपूर आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील 22,326 शेतकऱ्यांनी खरीप हंगामामधील कांदा, सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचा पीक विमा भरला होता। पीक विमा भरल्यानंतर या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला फोन करून कळवलं होतं। त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी, कृषी सहाय्यक त्यांनी प्रत्यक्ष सर्वे केला होता। यानुसार हा पीक विमा मंजूर झाला आहे। चालू वर्षी पाऊस नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी ऊसाचं पीक मोडून टाकले, त्यामुळे त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली, तर शेतकऱ्यांचं पूर्ण आर्थिक नियोजन हे कोलमडले। मात्र या 59,19,00,000 रुपयांच्या पीक विम्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। सर्वात जास्त विमा हा उत्तर सोलापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांनी, तर सर्वात कमी विमा पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरला आहे। दरम्यान पीक विमा भरल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी माजी आमदार माने यांच्याकडे पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार केल्या होत्या। या तक्रारीची दखल घेत माजी आमदार माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला होता। त्याला यश प्राप्त होऊन 22,326 शेतकऱ्यांना 59,19,00,000 रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।